नाट्यगृह. वा वा वा. चालू प्रयोगात स्पॉट लागली. पळा पळा, इथल्या एसीची हवा. वा वा वा, इथली स्वच्छता बघा. वॉशरूम मध्ये पाणी येत नाही. वा 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 वा. सुधरा आता तरी. हो वा वा वा. 25,000 भाडं भरलंय. वा वा वा. पण व्यवस्था काहीच नाही. वा 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 वा. उन्हाळ्यात पाऊस आला बघा. वा 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 वा. सुधरा आता तरी. वा 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 वा. अपेक्षा करू आम्ही. वा 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 वा. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. आचार्य अत्रे रंगमंदिरामध्ये असलेल्या गैरसोयी मग त्या प्रेक्षकांसाठी तर आहेच, कलाकारांसाठी आहे. आणि त्या ठिकाणी जो एक कार्यक्रम करत असताना ज्या काही समस्यांना तोंड द्यावं लागतं कलाकारांना, म्हणजे उंदरांचं वावर, ते उंदरं आपल्या डोळ्यासमोर घुशी अशा मोठमोठ्या जाता येतात आणि उंदीर चावणं कलाकारांना ही गोष्ट आता फार काही नवीन राहिली नाही. त्या स्पॉटलाईटला आग लागणं नवीन राहिलं नाही. AC कंटिन्यू म्हणजे सतत त्या बंद AC आहे. टॉयलेट बाथरूम म्हणजे स्वच्छतागृहाची दुरावस्था. आणि या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर एक किळसवाणी प्रकार येतो. बरं, हे सर्व करत असताना त्याच्यावरती झालेला खर्च आणि गेल्या कोविडच्या पिरियडमध्ये जे 2-3 वर्ष ते मेंटेनन्स चालू होतं आणि त्याच्या कोट्यावधी रुपये खर्च केल्यानंतरही जर अशी सेवा सुविधा कल्याणकारांना आणि कलाकारांना मिळत असेल तर ह्या कलाकारांनीच आता असं एक हे केलेलं आहे अलिखित की कल्याणमध्ये प्रयोगाला यायचं नाही, कल्याणमध्ये प्रयोग करायचे नाही, कल्याणच्या नाट्यगृहामध्ये, कारण गैरसोयी भरपूर आहेत. आणि ह्या सर्वाचा उद्रेक परवा झाला. आणि आता ह्या ठिकाणी माझ्यासोबत श्रद्धा हांडे या कलाकार आहेत किंवा राहुल पवार आहेत, आणखी त्यांचे ते सूरज कोल्हे आहेत. ही सर्व मंडळी ह्या ठिकाणी शेवटी एक कार्यकर्त्या नात्याने दाद मागायला आले की आमची ती एक क्लिप त्यांनी व्हायरल केलेली आहे, ती मी तुम्हाला सर्वांना देतो, की त्या ठिकाणची दुर्दशा बघितल्यानंतर कुठेतरी तळपायाची आग मस्तकाला जाते. परंतु त्यांनी अतिशय गांधीगिरी पद्धतीने ती क्लिप बनवलेली आहे की कुठेतरी प्रशासनाला जाग यावी. सर, एवढा खर्च झाला आहे, कोट्यावधीचा खर्च झाला तुमचा, असं आपण बोलू शकतो की फक्त व्हील काढली गेली आहे, काम झालेलं नाही, भ्रष्टाचार आहे? 100% म्हणजे भ्रष्टाचार आहे काय म्हणजे हातातल्या कंगण्याला आरसेची गरज कशाला पाहिजे, की ज्या सुविधाच नाही जागेवरती, त्याच्या सुविधा जर नसतील त्या रंगमंदिरामध्ये, बरं, ज्या नावाने आपण प्रल्हाद अत्रे, केशव अत्रे रंगमंदिर आपण हे करतो, त्या नावाला तरी कुठे जागलं पाहिजे. कलाकारांना जर त्या ठिकाणी सुविधा नसतील, प्रेक्षकांना नसतील, तर मग हा हत्ती पोसायचा का? नमस्कार, मी श्रद्धा हांडे. मी अलबत्या गलबत्यामध्ये राजकन्याची भूमिका करते आणि मी गेली 10 ते 15 वर्ष रंगभूमीवर काम करत आहे. कल्याणमध्ये हे मुंबई आणि उपनगरामधील नाट्यगृह आहे. हे नाट्यगृह जर बाहेर इतर जिल्हा तालुक्यातील असतं तर आम्ही समजू शकतो, पण लॉकडाऊन नंतर 3 वर्ष हे नाट्यगृह बंद होतं रिन्युएशनसाठी. मग ह्यांनी रिन्युएशन काय केलं, ह्यांनी नक्की कुठलं काम केलं, त्याची चौकशी करण्यात यावी. हा जो खर्च झाला तो कुठे गेला? आणि व्हिडिओ बनवलाय तर व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना दिसतंय दुरावस्था काय आहे ती. शॉक सर्किट होतंय. जर तुम्ही व्हिडिओ नीट पाहिला तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कमेंट्स वाचायला मिळतील, ज्याच्यामध्ये स्वतः त्या दिवशी जे प्रेक्षक उपस्थित होते त्यांनी हे स्वतः पाहिलंय की स्पार्क कसा येत होता, प्रयोग थांबवावा लागला 4 ते 5 वेळा. त्याच्यामुळे आम्हाला नाट्यगृह दुसऱ्या प्रयोगासाठी, म्हणजे दुसऱ्या जे होतं नाटक त्यांना देण्यासाठी आम्हाला रात्रीचे 8 वाजले. म्हणजे त्याच्यामुळे काय झालं, त्यांना प्रयोग सुरू करायला उशीर, म्हणजे काय, प्रेक्षकांनाही त्रास होतो आणि कलाकारांनी होतोय. आणि मुद्दा एवढाच आहे, गेले 2 ते 3 वर्षामध्ये माणिक शिंदे साहेबांना, मी, माझे व्यवस्थापक जे आहेत राहुल पवार, आम्ही बोलतोय त्यांना, तक्रार करतोय, हे दुरुस्त करा, एसी नीट करा, हे बुजवा, मेकअप रूमच्या खिडक्या, लेडीज मेकअप रूमच्या खिडक्या तुटलेल्या आहेत, काचा उघड्या आहेत, हे शोभा देतं का?
महिला सुरक्षा आपण बोलतो, ती महिला सुरक्षा कुठे आहे? पडदे निघालेले आहेत, वॉशरूममध्ये पाणी येत नाही, घाण वास येतो. बरं, हे फक्त आमचं म्हणणं नाहीये, प्रेक्षकांना सुद्धा त्या दुर्गंधीतून यावं लागतं. पण फक्त एका मराठी नाटकाच्या प्रेमापोटी आणि कलाकारांसाठी प्रेक्षक आज तिथे येतोय. आणि कोणाचं काही मतभेद नाहीये. आम्हाला जर मांडायचंच असते ना मतभेद, तर आम्ही व्हिडिओ वेगळा बनवला असता. आम्ही व्हिडिओ चांगल्या प्रकारे मांडलाय की हे सुधारवण्यासाठी करतोय, आम्हाला राजकारण नाही करायचंय, अजिबात नाही. म्हणजे आम्ही तर प्रकाश दादांना कारण मी त्यांचं काम पाहतेय सोशल मीडियावरती, ते खरंच त्याची दखल घेतात म्हणून मी त्यांना तो व्हिडिओ कोलॅब केला की तुम्ही बघा, आणि त्यांनी मला त्याचं उत्तर दिलं म्हणून मी आज इथे आहे. त्यांची दखल. आणि मला असं वाटतं जे व्यवस्थापक आहेत ते आमच्या कुटुंबाचा प्रमुख आहे. हे नाट्य मंदिर हे आमच्यासाठी आमचं घर आहे, प्रेक्षक आमचा परिवार आहे. आम्ही तुमच्याकडे 2 ते 3 वर्ष तक्रार जर केली आहे तर त्याची दखल तुम्ही का नाही घेतली? तुम्ही हा विषय वरिष्ठांपर्यंत का नाही नेला? 2 ते 3 महिन्यापूर्वी सुद्धा कल्याणच्या तिसाई न्यूजला सुद्धा ही बातमी होती की कल्याणच्या नाट्यगृहाची अवस्था वाईट आहे. मग का 2 ते 3 वर्षामध्ये अजून म्हणजे 2 ते 3 महिन्यात आत्ता रिसेंटली त्यांनी का त्याच्याबद्दल कामं केलं नाहीये? आमचं काही कोणाशी भांडणं नाही. आणि जर कमेंट वाचाल तर हा प्रॉब्लेम सगळ्या निर्मात्यांना आहे, पण मुद्दा एवढाच होतो की कुणी पुढे यायला पाहत नाही, कारण तारखा मिळत नाहीत, तारखा दिल्या जात नाहीत, शनिवार रविवार दाबले जातात, पैसे घेऊन तारखा वाटल्या जातात. आणि हे जे भाडं 25,000 रुपये घेत आहेत ते वाशीचं बघा, नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये बालनाट्याचं भाडं हे 8,000 रुपये आहे. विलेपार्ले दीनानाथ मास्टर दीनानाथ नाट्यगृह जे आहे तिथे 7,000 रुपये भाडं घेतलं जातं. मग इथे KDMC मध्येच एवढं 25,000 भाडं का भरायचं? हा एक प्रश्न आहे. आणि बालनाट्यासाठी त्यांनी करावं त्याची तरतूद.